नमस्कार, मी ज्योत्स्ना शिवरकर, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर, जिल्हा अमरावती, ब्रांच अमरावती। तर हा आज संपाचा 10वा दिवस असून सुद्धा आरोपी अजूनही पकडलेला नाहीये, अजूनही आटोक्यात आलेले नाहीये। आणि आम्ही सगळीकडे निवेदन दिलेले आहे, डीन सरांना दिलेलं आहे, सीएस सरांना दिलेलं आहे, यशोमती ठाकूर सरांकडे दिलं आहे, पण अजूनही आरोपी सापडलेला नाही आहे। तर याचा आम्हाला खरंच म्हणजे हे खरंच याची ही बाब आहे की अजूनही एवढ्या म्हणजे महिला कर्मचारीवर एवढा हे अत्याचार होऊन सुद्धा एक कर्मचारी मला सापडत नाही, एक आरोपी सापडत नाहीये, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। काय वाटते 10 दिवस झाले तरी सुद्धा आरोपी सापडला नाही, पोलीस प्रशासन कुठेतरी निष्क्रियपणा हलगर्जीपणा करते असं काय वाटतं आपल्याला? नक्कीच पोलीस प्रशासन अलगर्जीपणामुळेच हा कारभार होत आहे। जर पोलीस प्रशासनाने हा जर रेटून धरलेला आहे, आज महिला कर्मचारीचा एवढा मोठा अत्याचार त्याच्यावर झालेला, त्यांनी रेटून जर पकडला असला तर खरंच आज आरोपी आपल्या अटकेमध्ये असतात। सीएसचं काय म्हणणं आलंय? सीएसचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी असं त्यांनी दिलेलं आहे। आम्हाला सुद्धा आश्वासन दिलेलं आहे, पण फक्त आश्वासनावर काम होणार नाही आहे, याच्यावर कार्य झालं पाहिजे। किती दिवस तुमचं काम असं काम बनणार? जोपर्यंत आरोपी अटकात येत नाही, आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे आणि कामबंद पण आमचं सुरूच राहणार आहे। अमरावती शहरात अनेक हत्या होतात, अवघ्या काही तासातच ते आरोपी अटक केल्या जातात, मात्र एका महिलेचा विनयभंग होतो आणि 10 दिवस उलटूनही आरोपी पकडल्या जातात। काय वाटते? याच्यासाठी तर प्रशासनानच जबाबदार ठरावं लागेल ना। याच्यावर प्रेशर त्यांच्यावर होत आहे की आमचं प्रेशर म्हणजे महिलांसाठी ते अगदी जागृत नाही आहे किंवा ती आमची खबर घेत नाही आहे, हे प्रशासन निष्काळजीपणा करत आहे, हेच दिसून येते। त्या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधी समोर आलेत का? यशोमती ठाकूरला आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी याची बाब घेतलेली आहे। लवकरच त्याचा खुलासा म्हणजे त्याचा निकाल ते देणार आहे की त्याचा खुलासा सुद्धा होऊ शकतो।